नमस्कार, मैं खुशी, स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। वर्धा जिल्ह्याच्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत विजयाचा झेंडा। द्यांदा हायस्कूलचे चैतन्य पाल व नमस्वी ठाकरे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड। सेलू बाजार, जिल्हा वाशिम येथे नुकत्याच पार पडलेल्या 44व्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत वर्धा जिल्ह्याने दिमागदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले। या स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील मुलामुलींच्या संघांनी उत्तम समन्वय व कौशल्य व चिकाटी यांचे दर्शन घडवत उत्कृष्ट खेळ सादर केला। विशेष आनंदाची बाब म्हणजे द्यांदा हायस्कूल वर्धा येथील उभरते खेळाडू चैतन्य पाल व नमस्वी ठाकरे यांनी आपल्या अफलातून प्रदर्शनात जोरावर राष्ट्रीय स्तरासाठी निवड मिळवली आहे। हे दोन्ही खेळाडू आता 17 वर्षाखालील विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करत बोधगया, बिहार येथे 22 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत। या खेळाडूंना योग्य मानसिक व प्रशिक्षण तयारीसाठी विनोद भुते सर आणि क्रीडा शिक्षक मुस्तफा बक्सर सर यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन लाभले। त्यांच्या मेहनतीमुळेच खेळाडूंनी हे यश संपादन केल्याचे मान्य करण्यात येत आहे। वर्धा जिल्हा शूटिंग बॉल संघटनेचे अध्यक्ष शुभम चव्हाण, उपाध्यक्ष रोहित गुप्ता, सहसचिव आकाश किनाके, वैभवी कुंभारे तसेच हिंगणघाट शूटिंग बॉल मार्गदर्शक विनोद भुते सर यांनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। संघटनेचे कोषाध्यक्ष काशीनाथ लोणारे सर, सहसचिव लकी खिलोसिया सर तसेच द्यांदा हायस्कूलचे मुख्याध्यापक निकेत गेडाम सर यांचेही मोलाचे योगदान राहिले। त्यांनी वेळोवेळी प्रोत्साहन देत विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाबाबत आत्मविश्वास निर्माण केला। या यशामुळे वर्धा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवीन उभारी आली असून हे खेळाडू भविष्यात आणखी मोठ्या स्तरावर चमकतील असा विश्वास सर्व क्रीडाप्रेमींना वाटतो आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। मी द्यांदा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज सातेफळ येथील प्राचार्य। आमच्या शाळेत होणाऱ्या खेळांपैकी शूटिंग बॉल राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आमच्या शाळेतील विद्यार्थी सेलू बाजार, वाशिम येथे खेळायला गेलेले होते। त्या स्पर्धेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केलेला आहे। शूटिंग बॉल हा जो खेळ प्रकार आहे हा नवीन असल्यामुळे परंतु आमच्या विद्यार्थ्यांनी त्यामध्ये विविध प्रकारचे जे गुण आहेत ते दाखवून आपली चुणूक दाखवली। त्याबद्दल मी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो आहे। मेरा नाम मुस्तफा हबीब बख्श है। मैं द्यांदा हाई स्कूल में क्रीड़ा शिक्षक के रूप में कार्य कर रहा हूँ और ये जो दोनों बच्चे नमस्वी और चैतन्य पाल 21 अप्रैल को हम लोग राज्य स्तरीय शूटिंग बॉल स्पर्धा के लिए सेलू बाजार गए थे, जहाँ पे हमारी दोनों ही टीम ने, गर्ल्स और बॉयज टीम ने बहुत अच्छा खेला। अपने शुरुआत के दोनों ही मैच जीत के पहली बार दोनों ही टीमें फाइनल में पहुंची। फाइनल में दोनों ही टीमों का लॉस होने के कारण सेकंड प्लेस इनको हासिल हुआ। वहाँ के जो संस्था अध्यक्ष थे उन्होंने ट्रायल्स लिया। ट्रायल्स में दोनों ही बच्चों का नेशनल के लिए सिलेक्शन हुआ है। कल ही लेटर आया है। ये 21 अगस्त से 24 अगस्त तक बोधगया, बिहार यहाँ पे 44वीं राज्य अपना नेशनल स्पर्धा के लिए इनका सिलेक्शन हुआ है। इसमें वर्धा जिला शूटिंग बॉल एसोसिएशन के सभी पदाधिकारी और क्रीड़ा मार्गदर्शक जो हमारे विनोद भुते सर, इनका काफी हमें सहयोग मिला। आज उन्हीं के कारण हमें यहाँ पे शूटिंग बॉल बच्चों को सिखाने का मौका मिला और हमारे बच्चों ने नेशनल में पार्टिसिपेट किया है। नमस्कार, मी नमस्वी ठाकरे, द्यांदा हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सातेफळ येथे शिकते। राज्यस्तरीयवर झालेली शूटिंग बॉल ही मॅच सेलू बाजार वाशिम येथे झाली होती। तिथे आम्ही सेकंड प्लेस मिळवली व त्यानंतर आम्ही ट्रायल दिले। तिथे माझं नॅशनल सिलेक्शन झालं आणि आता त्यासाठी आम्हाला बिहारला जायचं आहे। आणि आम्हाला सहकार्य करणारे मुस्तफा सर आणि शाळेचे प्रिन्सिपल निकेत गेडाम सर यांनी आम्हाला सहकार्य केले आणि आम्ही असाच पुढे जाण्याचा प्रयत्न करू। नमस्कार, माझे संपूर्ण नाव चैतन्य प्रवीणजी पाल। मी द्यांदा हायस्कूल सातेफळ या शाळेमध्ये शिक्षण घेत आहो। मी ह्या वर्षी 27 एप्रिल 2025 ला सेलू बाजार वाशिम येथे शूटिंग बॉलच्या स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्या स्पर्धेमध्ये आम्ही 2 मॅच जिंकलो
आणि त्यानंतर आम्हाला फायनलमध्ये हारल्यामुळे आमचा सेकंड प्लेस लागला। त्यामध्ये आमच्या स्पोर्ट टीचर मुस्तफा बख्श सरांचा व मुख्याध्यापक निकितजी गेडाम सरांचा खूप सहकार्य होता व आम्हाला जे इक्विपमेंटची गरज होती त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड केली। आम्ही अशाच पुन्हा प्रयत्न करत राहू। सध्या माझं अंडर 17 नॅशनल मध्ये सिलेक्शन झालेलं आहे। ऐसी ही ताजा तरीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। धन्यवाद।